दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना अध्यक्ष माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरातील शालिमार येथील शिवसेना कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य अशी वृक्षदिंडी काढण्यात आली। शुक्रवारी झालेल्या या वृक्षदिंडीमध्ये 34,000 वृक्ष लावण्याचा संकल्प नाशिक युवा सेना जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण शिरसाट यांनी घेतलाय। युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या 34व्या वाढदिवसाचे औचित्य साधत नाशिक युवा सेना जिल्ह्याच्या वतीने भव्य वृक्षदिंडी काढत 34,000 वृक्ष लागवड करण्याचा संकल्प नाशिक जिल्ह्यातील समस्त युवा सेना पदाधिकाऱ्यांनी घेतला। इथे माजी मंत्री युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा वाढदिवस संपन्न झाला। त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच संपूर्ण महाराष्ट्रात युवासेनेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवला जातो आणि नाशिकला आता नव्या रूपाने आमच्या सर्व पालक वर्ग आणि आमच्या युवासेनेच्या वतीने नवीन खासदार सन्माननीय राजाभाऊ वाजे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले। त्याच्यानंतर एक चैतन्याचं वातावरण संपूर्ण नाशिक शहरात आहे। तसेच त्याच पार्श्वभूमीवर आमचे जिल्हा अधिकारी बाळा शिरसाट यांच्या वतीने 33,000 झाडं लावण्याचा संकल्प साहेबांच्या 34,000 झाडं लावायचा संकल्प साहेबांच्या 34व्या जन्मदिनानिमित्त इथे नाशिक पूर्ण शहरात आणि नाशिक ग्रामीण भागात करण्यात आला। त्याबद्दल खरोखर युवासेनेचा कार्यकारिणी सदस्य म्हणून आदित्य साहेबांच्या वतीने मी इकडच्या संपूर्ण युवासेनेचे, इकडच्या जिल्ह्याच्या कोर टीमचे, आमच्या शिवसेनेच्या पालक वर्गाचे सन्माननीय बडगुजर साहेब असतील, सन्माननीय गीते साहेब असतील, इतर सर्व पदाधिकारी असतील, यांचं खरोखर आम्ही कौतुक करतो, त्यांचा आभार मानतो। आज या ठिकाणी भव्य असं वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाचं आयोजन पर्यावरण मंत्री व युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या 34व्या वाढदिवसानिमित्त नाशिक युवा सेनेच्या वतीने 34,000 वृक्ष लागवड करायचे व वाटप करायचा संकल्प केलेला होता। त्याच माध्यमातून या नाशिक शहरामध्ये वृक्षारोपणसाठी जनजागृती करण्यासाठी ह्या भव्य अशा वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या दिंडीसाठी खास करून मुंबईवरून आमचे कोर कमिटी सदस्य युवा सेना रुपेश दादा कदम हे या ठिकाणी उपस्थित झाले। तसेच कोर कमिटी सदस्य प्रियंकाताई जोशी, त्यानंतर आमचे कोर कमिटी सदस्य तसेच आमचे युवा सेना संपर्क प्रमुख सिद्धेशजी शिंदे साहेब हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। त्यांचे मी युवा सेनाच्या वतीने, नाशिक शहराच्या वतीने मी त्यांचे सहर्ष स्वागत करतो। या वृक्षदिंडीमध्ये जवळपास 1500 शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। तसेच समस्त शिक्षक, मुख्याध्यापक तसेच युवा सेना पदाधिकारी यांच्या वतीने शासकीय माध्यमिक कन्या विद्यालयाच्या मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करण्यात आली। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, सिद्धेश शिंदे, रुपेश कदम, विलास शिंदे, वसंत गीते, दत्ता गायकवाड, योगेश घोलप, संजय चव्हाण, संतोष गायकवाड, बाळकृष्ण शिरसाट, राहुल ताजनपुरे, देवानंद गिरारी, वीरेंद्र टिळे, नैना गांगुर्डे, माधुरी जाधव, प्रीती निरगुडे, एकता खैरे यांच्यासह समस्त शिवसेना तसेच युवा सेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके।